तर मित्रांनो, रेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जी काही आपण पोलीस पाटील भरती या अनुषंगानं 36 जिल्ह्यांचे जिल्हा विशेष घेत आहे. त्याच्यामध्ये आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील भरतीसाठी जिल्हा विशेष भाग 1 बघायचा आहे आणि त्यातले आपण हे 15 प्रश्न या ठिकाणी बघणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि खाली जे कमेंट बॉक्स जवळ हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे येणाऱ्या आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर ज्यांना पोलीस पाटील या पदासाठी किंवा जिल्हा न्यायालय भरती असेल, पोलीस भरती असेल या संदर्भातल्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या बॅचेस बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जे आपण ई बुक तयार केलेलं आहे ते ई बुक या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायचं आहे त्यांनी मला 97 30 61 32 37 या माझ्या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. याची किंमत मित्रांनो ₹199 आहे आणि टोटल 918 पानांचं हे पुस्तक आहे. ज्यामधलं जे जी-के आहे, या जी-के मधूनच या पोलीस पाटील भरतीसाठी 100% प्रश्न येणार. जास्तीत जास्त प्रश्न या आपल्या बुकमधून असणार आहेत. त्यामुळं बरेच विद्यार्थी मला विचारतात, की "सर पोलीस पाटील भरतीसाठी आम्ही कोणतं पुस्तक या ठिकाणी विकत घेऊ?" तर मित्रांनो, तुम्हाला आता बाहेरचं पुस्तक विकत घ्यायची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी हे जे ई बुक आहे, हे ई बुक परचेस केलं आणि ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने रेफर केलं, तर तुम्हाला जी-केचे सगळे प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, त्यांनी मला या नंबरवरती या ठिकाणी मेसेज किंवा कॉल करू शकता. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक 1 आहे. खालीलपैकी कोणते शहर हे मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे? पर्याय ए आहे छत्रपती संभाजीनगर, बी आहे जालना, सी आहे हिंगोली आणि डी आहे बीड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा, मलिक अंबर यांनी 1610 मध्ये औरंगाबाद म्हणजेच आधुनिक छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते शहर वसवले होते? आता मलिक अंबरनं जे शहर वसवलेलं म्हणजे हे जे औरंगाबाद शहर आहे, छत्रपती संभाजीनगर हे नामकरण होण्याच्या आधी त्याला औरंगाबाद असं नाव होतं आणि ह्या औरंगाबादच्या अगोदर सुद्धा काही नावं होती. ती आपण खालच्या प्रश्नांमध्ये बघणार आहे. परंतु तात्पुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, की मलिक अंबर यांनी 1610 मध्ये औरंगाबाद म्हणजेच आधुनिक छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते शहर वसवले होते? ए आहे देवळी, बी आहे खडकी, सी आहे खेडगे आणि डी आहे दिडकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खडकी. प्रश्न क्रमांक आता मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे तो बघा, औरंगाबादमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते शहर वसवलेले आहे? तर या छत्रपती संभाजीनगर जे आत्ताचं आहे तेच पूर्वी खडकी या नावानं सुद्धा ओळखलं जायचं. आता किंवा जे खडकी शहर वसवलेलं होतं त्यालाच सध्या छत्रपती संभाजीनगर असं संबोधण्यात येतं, असा ऐतिहासिक या ठिकाणी संदर्भ आहे. तर तिसरा प्रश्न बघा, औरंगजेब बादशहाने खालीलपैकी कोणत्या वर्षी खडकी शहर मोगल साम्राज्याला जोडले? पर्याय ए आहे 1635, बी आहे 1636, सी आहे 1637, डी आहे 1638. तर 3चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 1636. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी पूर्वीचे खडकी व त्यानंतरचे फतेहनगर चे नाव औरंगजेब बादशाहने औरंगाबाद असे ठेवले? म्हणजे मित्रांनो, मलिक अंबरनं जे शहर वसवलेलं होतं त्याला या ठिकाणी त्यानं खडकी नाव दिलेलं होतं. त्यानंतर याच खडकी नावाचं नामकरण या ठिकाणी फतेहनगरात केलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी मला सांगायचं आहे, हे जे फतेहनगर आहे हे नामकरण म्हणजे या खडकी शहराचं नामकरण फतेहनगर असं कोणी केलेलं आहे? हे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणं अपेक्षित आहे. आणि उत्तर देत असताना तुम्ही कोणत्या तालुक्यातून
या ठिकाणी व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर पर्याय ए आहे 1651, बी आहे 1652, सी 1653, डी आहे 1654. तर पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1653. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या बादशहाने औरंगाबादला मोगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनवली? पर्याय ए आहे औरंगजेब, बी आहे मलिक अंबर, सी आहे मलिक काफूर आणि डी आहे फतेह खान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औरंगजेब. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवण्यात आली? पर्याय ए आहे 1761, बी आहे 1762, सी आहे 1763, डी आहे 1764. तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1763. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. छत्रपती संभाजीनगरमधील खडकी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ए आहे नीरा, बी आहे प्रवरा, सी आहे खाम, डी आहे मांजरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खाम नदीवर. बघा प्रश्न क्रमांक 8. मलिक अंबर यांनी वसवलेले खडकी हे शहर आज कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे छत्रपती संभाजीनगर, बी आहे अहिल्यानगर, सी आहे ईश्वरपूर, डी आहे धाराशिव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी औरंगजेब हे खडकी म्हणजेच फतेहनगरचे सुभेदार म्हणून आले? पर्याय ए आहे 1631, बी आहे 1632, सी आहे 1633, डी आहे 1634. तर 9चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 1634. प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी औरंगजेब बादशहाचे निधन अहमदनगर या ठिकाणी झाले? पर्याय ए आहे 1705, बी आहे 1706, सी आहे 1707 आणि डी आहे 1708. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1707. आता मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर आहे आणि अहमदनगरचं नाव आता सध्या बदलून काय झालेलं आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा विशेषचे जे काही प्रश्न आहेत जिल्हा विशेषचे प्रश्न यातला तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. परंतु सांगायची गोष्ट अशी आहे की काही जिल्हे असे आहेत त्यांना खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. त्याच्यामध्ये हे छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा या ठिकाणी याला खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. त्यामुळं इतिहासावरती बरेचसे प्रश्न या जिल्ह्यावरती तयार होतात. मग ते मलिक अंबर असू द्या, औरंगजेब असू द्या किंवा फतेह खान वगैरे असू द्या. त्याच्यानंतर मुघल साम्राज्य असू द्या, देवगिरीचे यादव असू दे, या सर्वांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ते प्रश्न आपण त्यावेळी तुम्हाला देणारच आहे. परंतु माझा सांगायचा उद्देश एकच आहे, की हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे. त्यामुळे याला खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. त्या दृष्टीने यावरती प्राचीन आणि मध्ययुगीन आणि मध्ययुगीन इतिहासापासून पुढे या ठिकाणी प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि बाकी जे प्रश्न आहेत ते मी तर तुम्हाला देणार आहेच. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औरंगजेब बादशाहची समाधी आहे? ए आहे दौलताबाद, बी आहे खुलताबाद, सी आहे सोयगाव, डी आहे सिल्लोड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खुलताबाद. प्रश्न क्रमांक 12 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरण उभी राहिली? ए आहे 1886, बी आहे 1887, सी आहे 1888, डी आहे 1889. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे 1889. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या दिवशीपासून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्याचा भाग बनले? पर्याय ए आहे 1 मे 1960, पर्याय बी आहे 1 मे 1961, पर्याय सी आहे 1 मे 1962, पर्याय डी आहे 1 मे 1963. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 मे 1960. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. इथं तुम्ही स्टार करून ठेवा. खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात 29 जून ही तारीख सुद्धा मित्रांनो महत्वाची आहे. 29 जून 2022 ला औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. हे आहे
अशोक चव्हाण, बी आहे देवेंद्र फडणवीस, सी आहे एकनाथ शिंदे, डी आहे उद्धव ठाकरे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये 29 जून 2022 ला त्याचं नामकरण संभाजीनगर असं करावं असा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता. आणि शेवटचा प्रश्न बघा, हा सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 17 जुलै 2022 रोजी औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली? आता इथे जर तुम्ही बघितलं तर फक्त संभाजीनगर आहे आणि या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे, त्यामध्ये एक शब्द घातलेला आहे छत्रपती, आणि छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी 17 जुलै ही सुद्धा तारीख महत्वाची आहे. 17 जुलै 2022 ला या ठिकाणी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केली? पर्याय ए आहे अशोक चव्हाण, बी आहे देवेंद्र फडणवीस, सी आहे उद्धव ठाकरे, डी आहे एकनाथ शिंदे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकनाथ शिंदे. त्यानंतर मित्रांनो, भारत सरकारने केव्हा परमिशन दिलेली आहे या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. एकही प्रश्न तुमचा या ठिकाणी जिल्हा विशेषचा जाणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर पोलीस पाटील पदाची बॅच परचेस करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकता. आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जवळजवळ जालनाचे 60+ विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत. हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि खाली हाईपचं बटन आहे ते बटन दाबायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.